तर आज होती अंगारका चतुर्थी. तर आम्ही खालच्या काकू आणि आजूबाजूच्या बायका वगैरे सगळ्याजणी मिळून गेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर मला हे सांगायचं आहे, आमच्या गावामध्ये खूप मोठा असा नवसाचा गणपती आहे आणि प्रत्येक चतुर्थीला खूप मोठी अशी यात्रा असते. अंगारका चतुर्थी तर खूप स्पेशल असते, तर खूप मोठी अशी यात्रा असते तिथे. तर तिथे तर आम्हाला जायला मिळालं नाही, तर इथेच आम्ही दर्शनाला आलो होतो. तर इथे आल्यानंतर स्वानंदीचा राडा तर खूपच भयानक चालू होता. ती तर म्हणजे मंदिराचा गेटच लावून घेत होती आणि प्रसाद तर प्रत्येकाला इतकी मागत होती, ती 3-3दा प्रसाद मागत होती. आणि हे आहे मंदिर, तिथेच महादेवाची पिंड होती आणि गणपतीसुद्धा होते. खूपच छान प्रसन्न वाटलं मला गेल्यानंतर. खूप छान आम्ही अशी पूजा करून घेतली सगळ्यांनी. तिथे एक लिंबाचं झाड होतं, कडुलिंबाचं, त्याच्यावरती भरपूर अशी मुलं बसले होते आणि त्यांनी सगळ्यांनी, मी जेव्हा व्हिडिओ घेतला तेव्हा हाय केला. मी खूप अशी देवधार्मिक नाही आहे, एवढी काही खूप अशी पूजा पण करत नाही, पण मी जेवढं करते ते स्वानंदीला घेऊन करते. आणि स्वानंदीसुद्धा आता खूप काही शिकलेली आहे आणि तिलासुद्धा देवपूजा करायला खूप जास्त आवडते. येत्या वेळी आम्ही काकूच्या एक मैत्रीण आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांच्याकडे बंगडी होती, तर स्वानंदीला तिथेच त्या बंगडीवरच बसायचं होतं. येत्या वेळी छान गजानन महाराजांचं मंदिर लागलं, तिथेसुद्धा दर्शन घेऊन घेतलं. वेळेवरच ठरलं होतं आमचं, तर मला अजिबात जायची इच्छा नव्हती, पण स्वानंदीला घेऊन गेल्यानंतर खूप छान वाटलं. तीसुद्धा फ्रेश झाली, पण तिला घेऊन जाणं सोपं नव्हतं. कडेवर भरपूर वेळपर्यंत तिला घ्यावं लागलं. तर इथे कराटे क्लास चालू होता, तर मॅडमला तिथे जायचं होतं. तीसुद्धा 10-15 मिनटं तिथे थांबली. घरी आल्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे करून घेतली, कारण संध्याकाळ झाली होती. अशा प्रकारे मी गणपतीजींची पूजासुद्धा करून घेतली. रात्री 9 वाजताच्या दरम्यान चंद्र निघाला होता, तर चंद्राची पूजा करून दिवसाचा शेवट केला. हाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कॉमेंट करा.